हाय गाईज, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत एक गोट्या गँगस्टर या सिनेमाची सगळी गँगस्टर मंडळी, प्रथमेश, विनोद आणि ऐश्वर्या. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. प्रथमेश, सुरुवात तुझ्यापासून करूया. गोट्या गँगस्टर नाव खूप इंटरेस्टिंग आहे आणि पहिल्यांदाच आय थिंक तू गँगस्टरची भूमिका सिनेमात साकारतोयस आणि तो गँगस्टर पण खूप फनी आहे. हां. तर एकूणच हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? नाही खूप भारी आहे. एकतर मला जेव्हा पहिल्यांदा फिल्म विचारण्यात आली, तेव्हा मला असं वाटलं की ॲक्शन असेल, हे असेल, ते असेल. पण एक वेगळ्या अँगलने गँगस्टरगिरी दाखवलेली आहे. म्हणजे फन करत-करत गँगस्टरगिरी येते आणि हा जो गोट्या आहे, गोट्या म्हणजे गौतम पाटील त्याचं नाव आहे आणि त्या कॅरेक्टरचं म्हणणं असं आहे, की त्याला कुठेच रिस्पेक्ट मिळत नाही. ना त्याच्या घरी कोणी त्याला रिस्पेक्ट देत, हम्म, ना हम्म. त्याला कॉलेजमध्ये कोणी रिस्पेक्ट देत, ना त्याला एरियामध्ये कोणी रिस्पेक्ट देत. तर त्याचं म्हणणं असं आहे, की मला जर रिस्पेक्ट मिळवायची असेल, तर मला सगळ्यात मोठं व्हावं लागेल आणि सगळ्यात मोठं होण्यासाठी काय करायला लागेल? तर गँगस्टरगिरी. गँगस्टर बनायला लागेल. म्हणून त्याला भाई बनायचंय आणि म्हणून त्याला गँगस्टरगिरी करायची आणि ते करत असताना त्याच्यासोबत एक त्याचा मित्र आहे बंड्या म्हणून आणि ते दोघं किडेकांडी करत असतात आणि ते छोट्या-छोट्या किड्यांमधनं एक मोठा कांड करतात आणि तो किडनॅपिंगचा असतो. आणि ते किडनॅपिंग केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडतं, हे हे अख्खं गोट्या गँगस्टरचं कथानक आहे. पण याची सुरुवात तू जे विचारलीस, तर मला राजेश पिंजानी सरांचा कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं, की असं-असं, अशी-अशी फिल्म आहे. आणि त्यांना पहिल्या फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड होतं. हम्म, सो हम्म. त्यांना नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं. फक्त मला असं होतं, की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यात आणि ह्याच्यात म्हणजे टाईमपासमध्ये जसं डायलॉगबाजी होती, तशी डायलॉगबाजी नाहीये. त्याच्यात सिच्युएशन्स खूप आहेत. हम्म, सो हम्म. सिच्युएशनल कॉमेडी आपण म्हणूया याला आणि त्याच्यात राजेश पिंजानींचं कन्व्हिक्शन होतं, इनोसन्स होता. ते ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स करायचे ते फारच इंटरेस्टिंग होतं आणि ते जेव्हा एखाद्याला ती स्टोरी नरेट करायचे, तर नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं आणि आता कोव्हिडमध्ये ते वारले. सो आम्ही सगळे आता त्यांना मिस करतोय. कारण 2017-18 ला आम्ही ही फिल्म शूट केली आहे. तर सगळ्यांनी बघितलं असेल मी एकदम कोवळा दिसतोय त्याच्यात. दाढी नसलेला वगैरे, वगैरे. तर ती त्यावेळी शूट झालेली फिल्म आहे. पण आता प्रोड्युसरने त्यांना एक प्रेझेंटर सापडले शिव सर आणि ऋतुजा मॅम आणि त्यांनी मिळून त्या तिघांनी संदीप सरांनी असं तिघांनी मिळून ठरवलं, की आपण पुन्हा ही फिल्म घेऊन येऊया आणि लोकांना नक्की ही फिल्म आवडेल. कारण मला असं वाटतं गँगस्टर या फिल्ममध्ये जसं मसाला आहे, एंटरटेनमेंट आहे, तसंच मेसेज पण आहे. तो असा आहे, की आजूबाजूला गँगस्टरगिरी, गुंडगिरी ही कधी संपणार नाहीये. आपण त्याला कसे बघतोय? आपण त्याला आपल्या मुलांकडे आपलं लक्ष आहे हम्म, का? हम्म. आपली मुलं काय करतायत? कोणाच्या दुसऱ्यांच्या नादाला लागत नाहीयेत ना? हे सगळ्यावर भाष्य करणारी ही फिल्म आहे, पण फनी पद्धतीने. जसं तू म्हटलास की गँगस्टर म्हटलं म्हणजे पुष्पा हां. किंवा डी कंपनी अशा फिल्म लोकांच्या डोळ्यासमोर येतात. पण गोट्या गँगस्टर आपण म्हणूया एक फार्स आहे हां, आणि बरोबर. तो फार्स म्हणूनच लोकांनी घ्यावा. हो, फार्स म्हणूनच घ्यावा आणि काय होतंय, आपल्याकडे आता प्रॉब्लेम काय होतोय, लोक आहेत ना फारच वेगळ्या प्रकारचा सिनेमा कन्झ्युम करायला लागलेत. नो डाउट त्या प्रकारचा सिनेमा केला पण पाहिजे आपण मराठी म्हणजे मराठी सिनेमासृष्टीने. पण झालंय असं, की हा सिनेमा मी 2017-18 ला शूट हम्म, केलाय. हम्म. सो आता त्याचं काही कंप्लीट आम्ही चेंज करू शकत नाही ना. सो तो बरोबर. जो फार्स होता, तो फार्स त्यांनी समजून घ्यावा आणि एक नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर जेव्हा असा काहीतरी फार्स करायचा प्रयत्न करतो, तो त्याच्या परीने खूप चांगला करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा प्रकारचे खूप सारे सिक्वेन्स आहेत. म्हणजे आमचा जो आयडॉल असतो चिमणराव म्हणून, चिमणभाई म्हणून, हम्म, हम्म. तो मला पहिल्यांदा कचऱ्याच्या पेटीच्या इथे सापडतो. सो हे सिम्बॉलिझम आहे आणि ज्या प्रकारचं त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे फिल्ममध्ये ते बघायला तुम्हाला नक्की आवडेल आणि ते त्याच पद्धतीने बघा. उगाच काहीतरी कुठल्यातरी मोठ्या सिनेमाशी कंपॅरिझन गोट्या गँगस्टरचं होऊ नये असं मला वाटतंय. म्हणजे नो डाउट की काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तर हे वेगळंच आहे. वेगळंच आहे. बरोबर. फक्त त्यासारखं नाहीये. हो. म्हणजे काहीतरी ॲक्शनच होते, काहीतरी काहीतरी मोठंच काहीतरी खूप काही 10 लोक आवाढव्य असं एकदम पाच हां, सहा 10 जणांना. लोकांना मारतोय वगैरे असं काही नाही होत नाहीये. सो त्याच्यामुळे म्हणजे अ, इतकं ट्रोलिंग व्हायचं काहीच कारण नाहीये आणि त्याच्यातला फार्स जसं तू म्हटलास फार्स, कॉमेडी, मेसेज लोकांनी लक्षात घ्यावा, सटल एंटरटेन कॉमेडी ऍक्च्युली फार्स पण नाही सटल कॉमेडी आहे खूप सिच्युएशनल आहे सिच्युएशन इनोसंट. सिच्युएशन कदाचित फार्सिकल तुम्हाला वाटू शकते. पण आम्ही फारच रिअल झोनला ॲक्टिंग केली आणि मजा येईल लोकांना रे. हसा रे. हसायला या सिनेमागृहात आणि हसा. विनोद, प्रत्येक गोट्याच्या आयुष्यात एक बंड्या असतो. तो बंड्या तू ह्या सिनेमात याचा आहेस. इनोसन्स तुमचा सगळ्यांचा दिसतो आहे. तर येस. कसं सगळं?
कसं सगळं जुळून आलं. जुळून असं आलं की पिंजानी सरांची माझी थोडीशी ओळख होती आणि त्यांनी माझं नाटक बघितलेलं एक गाभारा नावाचं. तर ते नाटक बघून म्हणलेले की मी एक फिल्म कर रहा हूं मैं, शायद तेरे को कास्ट करूंगा लेकिन पहिले ऑडिशन लूंगा. तर कोणीतरी आपल्याला मोठ्या रोलसाठी कन्सिडर करते हेच त्यावेळी खूप आनंद हं. देणारी गोष्ट होती आणि मी खूप ऑडिशन्स दिल्या. म्हणजे गोट्याच्या रोलसाठी जेवढी लोक आली त्या सगळ्यांबरोबर माझी ऑडिशन झाली, की सर म्हणले की जब गोट्या फायनल होगा तभी बंड्या का फायनल होगा. आणि एक होतं की त्यांनी बंड्याच्या रोलसाठी माझं सोडून कोणाचंच ऑडिशन नव्हतं घेतलं. हो, हो, हो. म्हणजे आधी बंड्या फायनल झाला होता. बंड्या फायनल झाला होता आधी. तर त्याच्यामुळे खूप भारी वाटलेलं की कास्ट होतात. पण मला ते शेवटच्या मोमेंट पर्यंत मला ते खरं वाटत नव्हतं. ते आपल्याला असं होतं ना, खूप कौतुक करायला लागलं की मी माझ्याबद्दल आणि मला मोठा रोल. तर ते थोडंसं अनबिलिव्हेबल पण होतं. पण जेव्हा मग सायली फायनल झाली, मग सगळं झाल्यानंतर मग प्रथमेश करतो हे फायनल झालं. कारण सरांना फायनल नव्हतं करायचं ना, ह्या सरांना फायनल करायचं होतं. असं म्हणजे असं दोन्ही बाजूनी तेवढंच महत्वाचं होतं. तर मग फायनल झाला आणि मग जरा विश्वास बसायला लागला. वर्कशॉपला जायला लागलो. मग तिकडे पण माती खाल्लं की कधी-कधी रात्री असं झोपेत वाटायचं, स्वप्न पडायचं की यार आपला रोल गेला, आपल्याला जमलं नाही पहिल्या दिवशी शूटिंगला आणि आपला रोल गेला. अशी पण कधी-कधी स्वप्न पडायची मला. पण नंतर शूटिंग सुरू झालं आणि प्रथमेशने खूपच मला कोऑपरेट केलं. कारण प्रथमेश आम्हाला त्यावेळी आमच्या पिढीतला स्टार ना, म्हणजे आपल्या वयाचा, आपल्या पिढीचा एक आपल्यापेक्षा एक 2-4 वर्ष लहान पण स्टार झालेला मुलगा. तर हे खूप प्राउडफुल फीलिंग होतं, की त्याच्यावर आपण काम करतोय. त्याचं आधी थोडं दडपण होतं, पण त्याने आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं आणि खूप मजा आली. म्हणजे आम्ही हार्ड केलं का तर केलं, पण ते आम्हाला खूप फनच वाटलं. तुम्ही सगळे समवयस्क असल्यामुळे अजून मजा आली असेल ना? हो, आम्ही सगळे तसे समवयस्क आहेत. म्हणजे 4 वर्षांचं अंतर. ही जरा लहान आहे आमच्या सगळ्यात आणि ती आज पण लहान आहे. ती सांगणार आहे त्याच्या आधी मी सांगतो. ऐश्वर्या, बघ म्हणजे चालूच तुझी विकेट असंच चालवायचं का सेटवर हो, पण? हो. म्हणजे इथे पण तुम्ही बघू शकता. आता मी जशी कॉर्नरमध्ये बसलीये, हं. सेटवरती पण मला हे असंच कॉर्नर करायचंय. एकट्यात एकट्यात अ, पळायचं. आणि इथे ती स्वतः कॉर्नरला बसली कारण टेकता येते तिकडे म्हणून. कम्फर्ट. कम्फर्ट. अ, खूपच इंटरेस्टिंग प्रोसेस होती ही. कारण माझं पण तसं बघायला गेलं तर माझी प्रॉमिनंट कॅरेक्टर असणारी ही पहिलीच फिल्म. याआधी मी फॅन्ड्री नावाचा सिनेमा केलाय, हो. ज्यात मी जब्याच्या बहिणीची भूमिका केली होती. पण ह्यामध्ये मला असं होतं, की मला आता मी जे म्हणतेय, की ॲक्टर व्हायचंय. तर यामध्ये मला ते दाखवायची संधी, तसं कॅरेक्टर, तसं कथानक मिळत होतं. कारण आपण जर पिक्चर जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला कळेल आणि ट्रेलरमध्ये पण माझं जे कॅरेक्टर आहे, तिच्याकडे बघून असे खूप सारे प्रश्न निर्माण होतात, की ही अशी का आहे? हिचा लूक असा का आहे? खूप लोकांना तर आत्ता असं बघून ओळखू पण येणार नाही, की तिघं जण ते मित्र आहेत. त्यातली ती सायली, ती मी आहे. पण ती अशी का आहे? तिचा लूक काय आहे? तिची स्टोरी काय आहे? ते आपल्याला पिक्चरमध्येच बघायला मिळेल. त्यामुळे हे जसं म्हणाले, की बॉन्डिंग खूप आमचं छान झालं. पहिल्या काही दिवसातच खूप छान झालं, कारण आम्ही तर आधीच ओळखत होतो. पण ह्या दोघांचं कॅरेक्टर एकदम मजा-मस्करी करणारं, जिगरी मित्र. हा काही करायला सांगेल तर हा करेल, काही विचार न करता. तर त्याच्यापैकी मी जरा त्यातली त्यात सेन्सिबल, ह्यांना थोडंसं की आणि नाही प्रॅक्टिकल थोडीशी. प्रॅक्टिकल आणि हे बरोबर आहे, हे चूक आहे, थोडंफार त्यांना त्यातल्या त्यात सांगणार आणि ऐकायचे नाहीच हे. हे लोकं ह्यांना पाहिजे तेच करणार. कॅरेक्टरमध्ये सुद्धा आणि बिहाइंड द सीन्स सुद्धा. पण काय तरी काय केलं त्यांनी? काय तुझं म्हणजे असं एवढा काय त्रास दिला की तू त्यांना एवढं त्रास नाही दिला, पण त्यांचं असं म्हणणं असायचं किंवा आत्ताही आहे, की त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी आहे आणि त्यांचेच पंचेस असतात. मी मी एखादा ह्यानी पानसट मारला, की सगळे हसणार आणि मीच एखादा जोक मारला ना, की मुद्दाम हसून सुद्धा हसायचं नाही, कारण तो मी मारलाय. प्रथमेश लास्ट इयर ह्याच पिरियडला श्री गणेशा रिलीज झाला हो, होता आणि त्यातल्या तुझ्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. तो हो, फिल्म पण अप्रतिम होती हो. आणि कट टू पुन्हा एकदा डिसेंबर महिना शेवटचा आठवडा आणि नवीन फिल्म येते. त्यात पण एक वेगळं कॅरेक्टर आहे. बरोबर. तर एक ऍक्टर म्हणून काय वाटतं की असे वेगवेगळे प्रयोग करत राहणं? नाही आता तर मी तसं जसं म्हटलं होतं, की प्रयोग करत राहणारच आहे मी आणि जसं म्हणजे आता हा प्रयोग तर मी 2017-18लाच केला होता आणि तो प्रयोग आता परत एकदा लोकांसमोर येतोय. तर लोकांनी तसं ते रिसीव्ह करावं. कारण श्री गणेशाबद्दल पण मला खूप लोकं हम्म, हम्म. बोलले. इंडस्ट्रीतले पण काही लोक मला खूप कौतुक केलं त्यांनी आणि म्हणजे आता मी यावर्षी फिल्म्सची लिस्ट जर बघितली तर म्हणजे श्री गणेशा होते, गाडी नंबर हो 1760 हो होता, मुंबई लोकल होता. सो हे तिन्ही सिनेमे
खूप वेगवेगळे होते. मुक्काम पोस्ट देवाचं घर देवाचं होतं. काम. सो सगळे सिनेमे मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि मी प्रयत्न केलाय, म्हणजे आता ते किती सक्सेसफुल झालं माहित नाही. पण प्रयत्न केलाय की त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा लूक असावा, वेगवेगळ्या प्रकारे मी दिसावं आणि वेगळं कॅरेक्टर पण वाटावं. हो. नाहीतर बऱ्याचदा लोकांना ही कंप्लेंट असायची की प्रथमेश नेहमी दगडूसारखाच वाटतो किंवा प्रथमेश हा प्रथमेशच वाटतो. तर तसं नाही वाटलं पाहिजे ह्याचा मी प्रयत्न केलाय. आता त्याला किती यश मिळालं, नाही मिळालं तो वेगळा मुद्दा आहे. पण ॲज अ ॲक्टर म्हणून मला खूप मजा आली या वर्षात काम करायला आणि त्यात आता गोट्या गँगस्टर येतोय. सो गोट्या गँगस्टर मला काय शिकवलंय, की मला तो जो इनोसन्स होता मला आधीचा, हम्म, तो हम्म. परत आणण्यासाठी गोट्या गँगस्टर फार महत्वाचा आहे. म्हणजे आता मी जे सिनेमे केलेले आहेत, ते असे थोडे मॅच्युअर आणि म्हणजे मुंबई लोकलमध्ये एक जबाबदारी घेणारा मुलगा किंवा 1760 मध्ये एकदम हारणारा लेखक हम्म. किंवा आपण म्हणूयात श्री गणेशामध्ये एक बिचारा त्याच्याच बापाने त्याला कारागृहात टाकलेला आहे. सो अशी सगळे कॅरेक्टर्स केलेले आहेत. पण त्याच्यात हा जो इनोसन्स होता माझा आधीचा, तो इनोसन्स कसा ऍड करून मी ते करू शकतो, हे नव्याने मला गोट्या गँगस्टर शिकवणार आहे असं मला वाटतं. आणि आता विनोद तरडे सर पण सिनेमात आहेत आणि तुझं तरडे सरांचं कनेक्शन खूप उत्तम आहे. म्हणजे तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही असं मी ऐकलंय. हो, नाही नाही आताही तो तरडे सरांचं कोऑर्डिनेट करत होता गाडी. हो, नाही पान हलत नाही असं काही नाही. खरं तर सरांचं पान हलत असं नाही. पण माझ्या करिअरची गाडी जी काही सुसाट झाली ती प्रवीण सरांमुळे झाली. अ, पहिली भेट सरांची आणि माझी 2011 ला झालेली. जिथं ऐश्वर्या आणि मी वर्कशॉपला होतो तिथं आम्ही पण तिथेच भेटलेलो. तर त्यांच्याकडनं सुरुवात झाली होती शिकायला आणि नेमकं त्यांच्याबरोबर त्यानंतर मी जे असोसिएटेड झालो ते आजपर्यंत मी म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचे पर्सनल मॅनेजमेंट पण जे असतं म्हणजे इव्हेंट्सचं असेल, शूटिंगचं असेल किंवा ते कुठे ऍक्टिंग करायला जात असतील, तर ते सगळं पण मी ते कोऑर्डिनेट करत असतो. म्हणजे एक आपण म्हणतो ना गुरु सेवा म्हणून ते करतो. आणि त्यांच्यासारखा गुरु मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट खूप आहे. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते ऍक्च्युली फक्त गुरु असं नाही, ते मेंटॉर आहेत आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी म्हणजे या क्षेत्रातल्या पण शिकवल्या आणि बऱ्याच वेळेला लाईफ मधलं पण. म्हणजे एकंदरीत इंडस्ट्रीत आपण कसं वावरलं पाहिजे, काम करताना काय असलं पाहिजे. इव्हन मला आठवते माझं लग्न ठरलेलं, तर तेव्हा त्यांना खूप आनंद झालेला. मग त्यांनी मला तेव्हाही खूप गाईड केलं की कसं करायचं, बायकोशी चांगलं कसं वागायचं, संसार कसा मॅनेज करायचा हे सगळं. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी मला मदत पण हो, केलेली हो, आहे. हो. आणि त्यावेळी तर असं झालं की मला रोल मिळालाय ह्याच्यापेक्षा मला सरांबरोबर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करायला मिळते, ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद झालेला. आणि तेवढंच आदरयुक्त भीती आणि दडपण हो, होतं. हो. कारण तो काळ असं होता की 5-6 वर्ष झालेली, पण तरी सरांचा जो ऑरा आणि हे होतं ना, की त्यांच्याकडे असं डोळ्यात डोळे घालून बघण्याची पण त्यावेळी हिंमत नव्हती. अजूनही होत नाही. अजून म्हणजे आत्ता व्हायला लागली अच्छा, थोडीशी. व्हायला लागली. खूप आता फॅमिलियर झालो आणि ते पण आता खूप सॉफ्ट झालेत. म्हणजे आता लक्षात यायला लागलं का ना. तर त्यांच्याबरोबर सीन करायचं आणि टेन्शन आलेलं म्हणजे जवळ-जवळ. पण मग पिंजानी सरांनी थोडी प्रॅक्टिस करून घेतली आणि ते म्हणले, "टेन्शन मत ले रे, वो तेरे से बहुत प्यार करता है, इसके लिए वो ऐसा है." तर मग 7 वर्ष झाली. मग त्यांच्याबरोबर सीन करायचं. मग खूप प्रॅक्टिस केली. म्हणलं पाठांतर तर चुकलं नाही पाहिजे, मूव्हमेंट चुकलं नाही पाहिजे. म्हणजे काही झालं तरी चालेल, चुकायचं नाही आणि त्यांना चिडायला लावायचं नाही एवढं ठरलेलं. पण ते स्वतःच त्यावेळी ते एकदम सॉफ्टली प्रेझेंट झाले माझ्यासमोर आणि काय नाही, वाचताना पण त्यांनी मला 1-2 सजेशन दिल्या आणि काय नाही चांगलं होतंय असं करायच्या आधीच त्यांनी सांगितलं प्रॅक्टिस. त्यामुळे थोडं रिलीफ झालो आणि मग सीन केल्यानंतर मी विचारलं, की "सर कसं आहे?" "अरे उत्तम करतोय, काही टेन्शन घेऊ नको, चांगलं होतं." त्यामुळे तेव्हा मी जरा थोडासा, नाहीतर माझ्याकडे टेन्शनचा इतका मोठा बबल झालेला, की मी जवळ आता उडायचाच बाकी होतो आणि मला पिंजानी सर गमतीने म्हणायचे, "देख तू तो सर के साथ इतना है, प्रवीण के साथ, तो फिर अभी मेरे को एक बता तू, रैपिड फायर में अगर कोई पूछेगा कि तेरा गॉडफादर कौन है, देख मैंने तेरे को पहला बड़ा रोल दिया है, तो गॉडफादर कौन है?" तो मैं बोलूंगा, "सर देखो, आप गॉडफादर हो और वो रियल फादर है." हो, वा. म्हणजे असं एवढं कनेक्शन आहे. कनेक्शन आहे चांगलं. आणि मला असं वाटतं की माझं जे काही आहे ते खरं तर प्रवीण सरांमुळे आहे. जे काही चांगलं आहे ते, वाईट आहे ते माझं स्वतःच आहे. म्हणजे तू प्रवीण मगाशी सर म्हटलास की निष्कारण ट्रोल केलं जातं. हम्म, ट्रेलरवर पण बऱ्याच जणांनी ट्रोल केलंय. तर मला एक विचारायचं की ट्रोलरला चेहरा नसतो हम्म. आणि सध्या कुठलाही विषय घ्या, सगळ्यात आधी तुम्हाला ट्रोल केलं जातं, मग कौतुक केलं जातं. तर ॲज अन ॲक्टर सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतो? नाही तर ट्रोलिंगचा तर बघा, ट्रोलिंगचा आपण नाही म्हटलं तरी थोडासा त्रास होतोच ऍक्टरला. ऍक्टरला थोडंसं वाईट वाटतं की आपण जे प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो त्याचं काहीतरी वेगळंच
रिसिव्हिंग होते. सो ते तर बरं त्यांची काही चूक आहे असं मला वाटत नाही. त्यांनी त्यांचा रिसीव्ह एंड काहीतरी वेगळं त्यांना देत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल काहीतरी वेगळीच फिल्म आहे किंवा काहीतरी वेगळंच प्रेझेंट होतंय वगैरे असं काही नाहीये. मला एवढंच वाटतं, की एकाने ट्रोल केलं म्हणून त्याच्या मागून पटकन टायटल बघून किंवा त्याचं पोस्टर बघून पटापट दुसरे पण असंख्य गोष्टी हम्म, बोलत असतात. हम्म. कोणी ट्रेलर बघितलेला नसतो, कोणी टीझर बघितलेला नसतो. त्या सिनेमाबद्दल कोणी इन्फॉर्मेशन काढलेली नसते. सो मला ॲज अ रिव्ह्यूअर म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही जेव्हा एखाद्या सिनेमाबद्दल बोलता किंवा एखाद्या टीझर बद्दल बोलता, ट्रेलर बद्दल बोलता, तेव्हा त्या सिनेमाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन काढणं फार गरजेचं आहे. गरजेचं. फक्त त्याच्या टायटलवरनं किंवा त्याच्या प्रेझेंटेशनवरनं, "अरे, मग हे जुनंच वाटतंय, मग ते तसंच वाटतंय, मग ते तसं नसलं पाहिजे असं मला वाटतं रिव्ह्यूअर म्हणून. कॉमन ऑडियन्स तर म्हणजे त्यांचा पूर्ण हक्क आहे. त्यांनी त्यांचं ते जे वाटेल ते बोलू शकतात. त्यांना तेवढा हक्क दिलेला आहे. पण मला असं वाटतं, की जे लोक जे लोक ट्रोल करतात ते कधी सिनेमा बघायला जात नाहीत. हम्म. कारण ह्याचा एक्सपिरियन्स मी टकाटकमध्ये घेतलेला आहे. इतक्या शिव्या आम्हाला पडल्या होत्या टकाटकच्या ट्रेलरला. पण जे प्रेक्षक गेले ते ट्रोल करणारे नव्हते. नव्हते. त्यांनी इतके पोस्ट लिहिले, की ते ट्रोल करणारे कुठेतरी मागे राहिले आणि ते कुठेतरी पुढे गेलं टकाटकचं वलय आणि त्याचा सेकंड पार्ट झाला. सो गोट्या गँगस्टरबद्दल पण तेच व्हावं. गोट्या गँगस्टरचा सेकंड पार्ट करताना कदाचित हम्म. राजेश पिंजांनी नसतील, पण त्यांचा आशीर्वाद असेल आणि लोकांनी तो एन्जॉय करावा. आणि मला असं वाटतं, की निखळ मनोरंजनासाठी तुम्ही या. निखळ मनोरंजनासाठी थिएटरमध्ये या. हसा. हसायला नाही आलं तर तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. नो डाउट. हां, व्हिडिओ करून टाका, हां. तुम्ही हम्म, कमेंट्स हम्म. टाका, आम्हाला पर्सनल मेसेज करा. हो. पण पण बघून पण पण बघून करा म्हणजे जे काय करायचं. ते पण आहे, की तुम्ही हे लक्षात घ्या, की ही फिल्म 2017 आणि 18 ला शूट झाली. सो ते एक लक्षात घेऊन तुम्ही ती फिल्म बघायला जा आणि एन्जॉय करा. एन्जॉय कर. न मला आम्ही जितका प्रयत्न केला, आता एवढे सगळे मातब्बर कलाकार आहेत, तर मला तरी असं वाटतं, की तुम्ही 100 100% नाही, पण 30% तरी हसाल. 30% तरी चांगल्या गोष्टी हो, असतील ना हो. फिल्ममध्ये, तर त्या तरी लोकांना आधी बघू दे. त्याच्यानंतर आपण 70% वर बोलू ना, काही प्रॉब्लेम नाही. मी ते फिल्मच्या डिस्कशनबद्दल मी नेहमीच ओपन असतो. मी तर लोक टाईमपासमध्ये चुका काढतात ते पण मी ऐकतो. सो त्याच्यात काही चूक नाही, बरोबर नाही. फिल्म ही होत असते. ती ती करायची गोष्ट आहे. म्हणजे ती काय आता जेवण बनवलं आणि जेवण खाल्लं असं एवढं सोपं नाहीये ना. बरोबर, बरोबर. त्याला खूप वेळ लागतो फिल्म बनवायला. सो असं नाही की आम्ही अगदीच इर्रिस्पॉन्सिबल माणसं आहोत. हां. कोणीच वाईट फिल्म बनवायची, चला आता एक वाईटच पिक्चर बनवा असं कोणी विचार नाही विचार. आणि करत. सगळे चांगलाच पिक्चर बनवायला करतात. हां आणि सगळं चला सबसिडीसाठी फिल्म बनवू वगैरे असं सगळं हे डोक्यात नसतं आमच्या. म्हणजे माझ्या तरी आणि आमच्या टीमच्या बाबतीत तर मी नक्कीच गॅरंटी देऊ शकतो. सो आमचं असं आहे की ही फिल्म छान बनली आम्ही असं नाही म्हणत की आम्ही सॉलिड ग्रेट फिल्म बनवली वगैरे. छान फिल्म आहे. हलकी-फुलकी मनोरंजन हलकी फिल्म आहे. फुलकी नाही, नवीन बघण्यासारखी वर्षाचं फिल्म स्वागत आहे. असत करा. हां, नवीन वर्षाचं स्वागत असंच करा. तुम्ही या, एन्जॉय करा आणि आणि आम्ही हे पण महत्वाचा विषय, फिल्म जरी 17-18 साली शूट झाली असली तरी एक महत्वाचा विषय की सध्या आपण बघतो सोशल मीडियावरती भाईगिरीचे खूप रील्स हो, पडतात किंवा हे, आणि त्या सिनेमातून मार्मिक पद्धतीने ह्याच विषयावर भाष्य करण्यात आलं की हो. भाई बनणं म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही. पिढी कशी त्या आहारी जाते आहे, कसं स्वतःला त्याच्यात वाहू इच्छित आहे. तर हा प्रकाश हो, टाकण्यात आलाय. नाही खूप आणि सोशल मीडियावर तर काही एकानं कुठलं तरी मंत्राचं कोणतरी आहे काय माहिती मला. तर मला कुठेतरी त्याचा स्क्रीनशॉट पाठवला. तर माझा एक तो काहीतरी वास्तवमधला लूक त्यांनी टाकला आहे आणि त्यांनी ते काहीतरी लिहिलंय, की "अरे असा गँगस्टर प्रेझेंट करायचा आहे का आपण?" वगैरे, वगैरे. "इथे साऊथमध्ये हे चाललंय आणि त्याच्यामध्ये ते चाललंय आणि ह्याच्या" फनी फिल्म आहे, हम्म, कॉमेडी फिल्म आहे. मी ॲक्शन नाही करत आहे तिकडे. माझा ड्रीम आहे त्याच्यात. मी ड्रीममध्ये हम्म. स म्हणजे त्या संजय दत्तच्या कॅरेक्टरमध्ये गेलोय. सो हे कोणी काही बघत नाही आणि फक्त तो एक पोस्टर आला, की आपल्याला हे गँगस्टर चालतील का? मग खाली काय, की परब आता इंडस्ट्री बुडवायला निघाला. अरे काय बोलताय? मी काय इंडस्ट्री बुडवू? म्हणजे काय काहीही बोलायला लागलेत लोक. आपण स्वतः बसलेलं जहाज कोणी बुडवत नाही. हो. हो. आपल्या जहाजाचं टायटॅनिक व्हावं असं कोणाला वाटत नाही. म्हणजे काय म्हणजे मीच माझ्या फिल्मबद्दल असं कसा विचार करू शकतो? आणि मला असं वाटतं, की तुम्ही बोलताना पण थोडासा विचार केला पाहिजे, की हा मुलगा म्हणजे
आता माहित नाही मी किती लोकांना जेन्युइन वाटतो. पण जे मला भेटतात त्यांना मी कदाचित जेन्युइन वाटत असेल म्हणूनच ते परत एकदा फिल्म करतात माझ्याबरोबर किंवा परत आता आपण इतक्यांदा भेटतोय. सो तुला असं कधी वाटलंय का मी असा माज केलाय किंवा मला असं काही वेगळंच काहीतरी करायचं वगैरे? मला असं वाटतं की जे आपल्याला काम येतं ते प्रामाणिकपणे करावं आणि ते प्रामाणिकपणे लोकांसमोर यावं आणि लोकांनी पण ते तसंच रिसीव्ह करावं. आता त्याच्यात काहीतरी वेगळंच लोकांनी ट्रोलिंग चालू केलंय. बरं तो माणूस पण कोण आहे, काय आहे, मी त्याला ओळखत नाही ना तो मला ओळखत. आणि त्यांनी एका पोस्टरवरनं असं काहीतरी पुष्पा आणि के-जी-एफ आणि कुठे काय, काय नाही आणि संबंध आहे का तू तोच पॉइंट आहे. हां. तूच नाही आपल्या इंडस्ट्रीतल्या अनेक लिजंड लोकांना पण असं ट्रोल हो. केलं जातंय. सो या लोकांना मनावर घ्यायचं आणि नसतं. त्याच्यात माझं म्हणणं आहे, की गोट्या गँगस्टर या नावाचा काय प्रॉब्लेम आहे? अरे तुमच्या आजूबाजूला लोकांना गोट्या बोलत नाहीत. तर हा काय म्हणजे गोट्या हे काय अश्लीलच असू शकतो का? म्हणजे आपण जर बघितलं आता एक 10 वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येक 3ऱ्या-4थ्या घरातल्या पोराचं नाव गोट्या. हो, गोट्या हो, हो, हो. अरे 2017-18 ते आता ती स्टोरी तर थोडी आधीचीच आहे ना. आधी सो ती त्यावेळी तर गोट्या आजूबाजूला नाव होतंच. शाळेमध्ये बऱ्याच जणांचं बऱ्याच नाव जणांना गोट्या. आणि एक तर रिव्ह्यूअर काय म्हणाली, की ती काय थिएटरमध्ये आम्ही जाऊ तर काय म्हणू, की गोट्या गँगस्टरचं तिकीट द्या. अरे व्हॉट इस धिस यार? व्हॉट इस धिस? म्हणजे ह्याच्यात काय लाज वाटण्यासारखं आहे? गोट्या गँगस्टरचं तिकीट द्या ह्याच्यात लाज वाटण्यासारखं आहे? हे काय म्हणजे? आणि नाव फनी आहे ते. म्हणजे फनी असं नाव आहे. व्हल्गर इट किंवा इज हे नाहीये. म्हणजे फनी त्यात नाव आहे. अश्लील म्हणलं का काय? म्हणजे मला तर आता माझं काय आहे, आता मी बोलायला लागलो का मग खूप विषय बोलतो. नंतर मग माझे वांदे होतात. काय आहे तुम्ही तुम्ही करा ना. तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्याबद्दल बोला. काही चुका असतील तर आम्ही बरोबर, त्या बरोबर. ऐकून घेतो. पण तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे, की ही फिल्म कशासाठी आहे? काहीतरी ट्रेंड चाललाय म्हणून आपण पण त्या फिल्म्स करायच्या असं काही कंपल्सरी नाहीये ना. आणि कॅरेक्टर उठून दिसण्याचं तर म्हणजे खरं तर मला वाटतंय श्रेय आमच्या डिरेक्टर रायटर राजेश पिंजाणी सरांचंच आहे. त्यांनी लिहिलीच अशी आहेत तिन्ही कॅरेक्टर्स की तिघांचंही वेगळं वेगळं एक काय म्हणू शकतो आपण एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे. की हा आहे म्हणजे हे दोघांचा ह्युमर हा कॉमन असला तरी हा ह्युमर आहे पण हा ह्याचा घाबरण्यातून आलेला आहे. हा फट्टू आहे. पण ह्याला सगळे नावं ठेवत असतात चाळीमध्ये, ह्याला सगळे कमी लेखत असतात गोट्याला. म्हणून त्याला सगळे त्याचा डिसरिस्पेक्ट करत असतात, की हे काहीच नाही करत, काहीच नाही करत हा. त्याच्यातून तो पेटून उठून त्याला असं होत असतं, की आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे तर भाई लोकांनाच रिस्पेक्ट असतो. हो. त्यामुळे मला भाई बनायचंय. त्यामुळे हा काही करायला तयार आहे आणि हा त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. ह्याला भीती वाटू दे, नाही वाटू दे, पण गोटा बोलला तर हा करणार. आणि त्यामध्ये माझं असं कॅरेक्टर आहे, की सायलीला म्हणजे तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंय तिचा अपिअरन्स आणि सगळ्या गोष्टींमुळे तिला फार काही मित्रमैत्रिणी नाहीच आहेत. हे दोघच तिचे खरे जवळचे मित्र आहेत. ती एकटी एकटी आहे तरी हे दोघ जण तिच्या दुःखामध्ये किंवा ती सॅड असताना काय झालं हे विचारपूस करणारे हे दोघच आहेत. त्यामुळे तिघांचेही वेगळे वेगळे कॅरेक्टर्स आणि त्या त्या ह्यानी त्यांची ती मैत्री पक्की झाली असं मला वाटतं. आणि प्रथमेश बद्दल सांगायचं की आता उठून कसं दिसणार किंवा काय, पण कुठेच मला असं वाटतं काम करताना सुद्धा मला ते कुठेच हं. जाणवलं नाही की ह्याचं प्रेशर येतंय. त्या प्रेशर खाली मी कुठेतरी दबली जातीये आणि मी काम करतीये. त्यांनी इतकं मोकळं केलं की आपण इम्प्रोव्हाइज करू शकतो काही ऑन द स्पॉट. ह्याला काही सुचतंय का, मला काही सुचतंय का, की तू ठीक आहे आता असे आहेत की या दोघांचे खूप डायलॉग्स हं, आहेत आणि हं. फन आहेत आणि किस्से आहेत आणि भरपूर गोष्टी हे करतात. पण मी सायलेंट असून माझे मधले मध्ये काही वाक्य असली तरी माझी गोष्ट खूप लोकांसमोर येते आणि ती खेळायला जागा या दोघांनी मला खूप दिलीये. की ठीक आहे तुला डायलॉग नाही, तुझे कॅरेक्टर डायलॉग्स नाही घेऊ शकत, पण तू तुझ्या कॅरेक्टर मध्ये राहून तू तू इथे इम्पॉर्टंट कशी दिसू शकतेस, की मग कुठेतरी ओव्हरलॅप न करता, ओव्हरशॅडो न करता त्या दोघांनी भरपूर मला साथ दिली. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रेलर मध्ये सुद्धा तिघांचं एक वेगळा वेगळा कॅरेक्टर आपल्याला उठून दिसतो. म्हणजे त्याला डायलॉग्सची गरज नाही लागत असं वाटतं मला. चलो थँक्यू सो मच मित्रांनो. खूप खूप शुभेच्छा. प्रथमेश येस जाता येस. जाता 2026 मध्ये मोठं बँग ऑन करणार आहेस का? दृश्यम 3 येतोय. काय सरप्राईज असेल? हां, दृश्यम 3 येतोय. त्याचा आता म्हणजे आता ते प्रोसेसमध्ये आहे, तर त्याच्याबद्दल काही फार बोलू शकत नाही. पण दृश्यम ती तर आहेच. आणि एक हिंदी फिल्म केली आहे, पावडर नावाची. हो. त्यात मी लीडला आहे. हो, हो. हां, सो त्याच्यामुळे त्यात ती आय गेस 2026ला येईल. ती कधी येईल मला माहीत नाही, पण ती आता रेडी आणि होते. दृश्यम 3 ऑक्टोबरला येईल कन्फर्म आहे. हां, ते आता माहीत नाही मला कधी येईल ते. काय त्याचं माझं शूटिंग तर झालेलं नाहीये. पण त्यांचं शूट मला वाटतं आता सुरू आहे का पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे बहुतेक. पण ती पण येईल
आणि एक केलेली फिल्म आहे ती पण पावडर म्हणून आणि एक सुसाट म्हणून एक फिल्म केली मी आणि सिद्धार्थ दादाने. ती पण बहुतेक पुढच्या वर्षी येण्याचे चान्सेस आहेत. थँक्यू येस. सो मच आणि तिघांना खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एका वाक्यात गोटा गँगस्टर का बघावं प्रथमेश? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तुम्ही या आणि एंटरटेन व्हा. आणि फॅमिली एंटरटेनमेंट आहे ही. असं काहीच नाहीये की आपण नाव आहे गोट्या गँगस्टर मग आपण लहान मुलांना घेऊन जाऊ काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम वगैरे होईल असं काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या घरातील सगळ्या वयोगटातील लोकांना नातेवाईकांना घेऊन जाऊ शकता आणि निखळ मनोरंजन आणि खूप पोट धरून हसून तुम्ही याल याची गॅरंटी आहे. खरंच फॅमिली एंटरटेनमेंट आहे आणि जे तुम्ही तुमच्या मुलांना आता हाणत मारत तर नाहीत आजकालचे पालक खूप चांगले झालेत पण जे तुम्ही तुमच्या आम्हाला मारून मारून म्हणजे फार पाठी सुजवलंय काय हे काय? पाठी काय एकही अवयव नाही राहिलेला शिल्लक आता जो डॅमेज नसेल झाला तर किंवा ज्याला मार माहित नाही असा तर तुम्ही जे जे मुलांना ओरडून आरडून आदळा आपट करून सांगण्याचा प्रयत्न करताय की असं करा असं करू नका तर ते तुम्ही आमचं पिक्चर दाखवलं की त्यांना आपोआप तुमच्या म्हणण्याचा अर्थ कळेल तुमची त्यांच्याबद्दलची प्रेम भावना कळेल आणि त्यांना त्यांचं भलं आणि काय करू नये हे नक्की कळेल त्यासाठी 26 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सो मच. थँक्यू.